अरे बापरे, आज कशाचं दर्शन झाले बघा. क्या बात कर रहे हैं? नमस्कार मित्रांनो आणि माझ्या ड्रायव्हर भावांनो. कोरेगाव भीमा पास केल्यानंतर उजव्या हाताला पटांगण दिसलं. बघतोय तर काय मंडळी, मोठ्याचे मोठे हेलिकॉप्टर. लोणीकंदला आलो बघा मंडळी, तर बघतोय तर काय इथं खतरनाक ट्रॅफिक जाम झालं होतं. कसा बसा आलो बघा घरी मुक्कामाला. सकाळी उठल्यावर ही असा कार्यक्रम असतोय बघा मंडळी. बघा वॉर्मअप करून घेतला, जोर मारले, डिप्स मारले. आज काय आपल्या शोल्डरचा व्यायाम होता, घेतला बघा कन्ना कन्ना मारून मंडळी. कसं आहे, आपल्या अशा ड्रायव्हिंग धंद्यामुळं आपल्याला जिमला जायला काय भेटत नाही, त्यामुळं आपलं घरातच जिम तयार केली बघा. तर मित्रांनो, ही बघा आमच्या शेजारच्या मित्राची पोरगी, हिचं नाव माऊ आहे. लय जीव लावते, घरी आलो की सोडतच नाही बघा. कसं बघा वाकडं दाखवते बघ मला. ते व्यायाम करताना लय त्रास देते, शायनिंग तर काय लय हानते बघा. झाला बघा आपला व्यायाम करून. चला तर मग आता निघायो आंघोळीला. निघालो बघा म्हातारीचं दर्शन घेऊन. गाडी आपली एकदम दारात उभा असते. पोरगं म्हणलं पप्पा पुष्पा भावचा शर्ट घातलाय, टाका की थाप पाठीवर. टाकली बघा गाड्याने मग थाप पाठीवर. मग काय आलो बघा MI शिवरीच्या इंडियन ऑइलच्या पंपावर. घ्या म्हणलं माऊलीला फुल करून. ही दादा म्हणलं पुष्पभाऊ घ्या थंड पाण्याच्या 2 बाटल्या. त्यांना म्हणलं पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. लोणन पास झालं, लागला बघा एक्सप्रेस हायवे. सातारपर्यंत ही असंच रोडचं काम चाललंय. परतच्या ट्रिपला काय इकडून यायचं नाही रे बाबा. कराड पास करत होतो तर काय पुण्याला जाणाऱ्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या, फुल जाम. किनी टोल नाका पास झाला, पुढचा टायर पंक्चर. ड्रायव्हर भावांनो, ह्या टायरवाल्याकडे एकदम मस्त एअर प्रेशर जॉक आहे, त्यामुळं काय काम सोपं झालं बघा एकदम. या जेवायला मित्रांनो, पंक्चर काढस्तोवर म्हणलं घ्या जीवन. निसर्ग हॉटेलवरून कोल्हापूरचा सुप्रसिद्ध अख्खा मसूर पार्सल आणला होता. डब्यावरनं काय भाजी नव्हती आणली, घरचा डबा आहे, घ्या म्हणलं काना खाऊन. कागलमध्ये आलो, बँगलोर हायवे सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन केला महाराजांना मुजरा आणि हाणला बघा आदमापूर कट्टा. आलो बघा विजेता हॉटेलवर. विजूभाऊचं हॉटेल आहे, चहा मात्र 1 नंबर भेटते. धावती बेडी घेऊन चहा पिलो आणि निघालो लगेच. आजरा पास करता पाट्याच्या 2 वाजल्या. लागलो बघा मंडळी आंबोली घाट उतरायला. रात्रीचा घाट कसा एकदम मोकळा असतोय बघा. क्या बात कर रहे हैं? पोचलो बघा कंपनीच्या गेटवर. चला तर मित्रांनो झोपतो आता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या ड्रायव्हर भावाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका बरं का.